महागणपती कृषी मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आपण ऊस लागवडीमध्ये ड्रिप वापरत असाल तर आपण ड्रिप मधून जर वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर किंवा रासायनिक खते ड्रिप मधून जर आपण वापरला तर खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ होते। तर ऊसाची वाढ, ऊसाच्या फुटव्यांची वाढ, ऊसाची जाडी या सर्व गोष्टी आपण ड्रिप मधून जर आपण रासायनिक खत किंवा वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर वापरलं तर ह्या सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने होतात। तर आतापर्यंत आम्ही 5 ड्रिपचे डोस कोणत्या पद्धतीने द्यावेत ऊस शेतीला आणि ड्रिप मधून कोणकोणती लागवड वापरावी ही सर्व माहिती दिलेली आहे। तर आपण काय करा, महागणपती कृषी मराठी युट्यूब चॅनल मध्ये एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्ट मध्ये ऊस लागवड म्हणून आहे, त्याच्यामध्ये ड्रिप डोस ह्या पद्धतीने ती प्लेलिस्ट आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे ऊस लावण केल्यापासून कोणकोणते ड्रिपचे डोस आपण ऊस शेतीला द्यावं आणि किती किती दिवसाला ते आपण ड्रिप डोस द्यावं ही संपूर्ण माहिती आणि कोणकोणते टॉनिक वापरावेत ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर ते आपण बघू शकता आणि त्या पद्धतीने आपण ड्रिप मधून लागवडी किंवा खते सोडू शकता। तर आज आम्ही 6वा ड्रिपचा डोस कोणता द्यावा आणि त्या ड्रिपच्या डोस मध्ये कोणकोणते टॉनिक्स वापरावे ही माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर आपण हा डोस लावण केल्यापासून 60 दिवस झाल्यानंतर हा डोस आपण सोडावा। तर ह्या डोस मध्ये आपण काय करावं, 200 लिटर पाणी घ्यावं। तर त्या 200 लिटर पाण्यामध्ये 5 किलो युरिया वापरा, 5 किलो 13-0-45 वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर हे रासायनिक खत आपण त्याच्यामध्ये वापरावं। त्यानंतर 2 किलो आपण मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यामध्ये वापरावं। त्याच्यासोबतच 1 लिटर बायोझाइम हे टॉनिक आपण त्याच्यामध्ये वापरावं। तर हे सर्व आपण 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करा आणि त्यानंतर आपण ड्रिप मधून हा डोस देऊ शकता। तर हा 6वा डोस आहे। हा डोस 60 दिवस झाल्यानंतर आपण हा डोस ऊस शेतीमध्ये वापरू शकता। तर ह्या पद्धतीने आपण ऊसाच्या वाढीसाठी प्रत्येक 10 दिवसाला एक डोस वापरणं खूप महत्वाचं आहे। तर ह्या पद्धतीने आपण ऊसामध्ये जास्त वाढ होण्यासाठी हा डोस खूप महत्वाचा असतो। तर ह्या पद्धतीने आपण ऊसाच्या वाढीसाठी, ऊसाच्या फुटव्यांच्या वाढीसाठी, ऊसाच्या जाडीसाठी ह्या पद्धतीने सर्व ग्रोथ साठी आपण हा डोस ड्रिपचा डोस वापरू शकता। हा डोस वापरल्याने खूप छान पद्धतीने वाढ होते। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। थँक्यू, धन्यवाद।